हॅलो फ्रेंड्स, मी मेघा बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एक परफेक्ट फिटिंग जे आहे ब्लाउज इथं बघणार आहोत। तर फिटिंग करताना ज्या चुका आपल्याकडून होतात तर त्यामुळे काय होतं की पूर्ण ब्लाउज जे आहे फिटिंग करताना बिघडतं। तर या व्हिडिओमध्ये आजच्या आपण ब्लाउज फिटिंग कसं करायचं तर हे बघणार आहोत। तर मी तर सगळ्यात आधी फ्रंट पार्ट जो आहे आपला पूर्ण स्टिचिंग करून घेतलेला आहे। बॅक पार्ट आणि स्लीव्ज आपण अशा तयार करून घेतलेले आहेत आणि जो आपला फ्रंट नेक तुम्ही बघू शकता व्यवस्थित आणि प्रॉपर असा आलेला आहे। तर आता बॅक नेक आणि फ्रंट पार्ट आणि स्लीव्ज मी तर रेडी केलेला आहे। तर आता आपण इथं शोल्डर जोडणार आहोत। तर शोल्डर जोडताना सुद्धा इथं आपण बघू शकता की असं बॉटमला आपण व्यवस्थित दोन्ही साईडला इथं ठेवायचं आहे। दोन्ही जे आपल्या बाजू आहेत फ्रंट आणि बॅक अशा दोन्ही समान करून घ्यायचे आहेत। तर आता ह्या समान केल्यानंतर शोल्डरला इथं तुम्ही बघू शकता की थोडंसं जे कापड आहे वरच्या साईडला थोडंसं एक्स्ट्रा राहिलेलं आहे। तर हे आपण कटिंग करून घ्यायचं आहे टिप मारून। तर एकदम काटोकाट इथं आपण सरळ ठेवून टिप मारायची आहे। तर बॅक पार्टवरती आपण असा फ्रंट पार्ट जो आहे सरळ ठेवलेला आहे। आता ही सुद्धा बॉटमला आपण दोन्ही बाजू जे आहेत आपल्या फ्रंट आणि बॅक तर दोन्ही समान ठेवून वरच्या साईडला शोल्डर जे आहे तर ते एकदम काटोकाट आपण टिप मारून घ्यायचे आहे। एक्स्ट्राचं जे शोल्डर आहे पूर्ण बॅक पार्टचं जे एक्स्ट्रा आपलं कापड राहिलं होतं तर ते पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे। तर स्लीव्ज लावायच्या आधी आपण हे जे एक्स्ट्रा झालेलं कापड आहे तर ते सुद्धा आपण इथं कटिंग करायचं आहे। तर ह्या ज्या बाजू आहेत व्यवस्थित आपण कट करून घ्यायचे आहे जेणेकरून फिटिंग करताना आपल्याला जे आपल्या फ्रंट आणि बॅक आहे तर ते कमी जास्त होतं बॉटमला टिप फिटिंग करताना। तर त्यामुळे दोन्ही साईड आपण अशा व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर आता आपण शोल्डर जे आहे दोन्ही असं ठेवायचं आहे आणि शोल्डर सुद्धा कमी जास्त होऊ शकतं। तर त्यामुळे काय करायचं दोन्ही शोल्डर जे आहे तर ते एकदम असं ठेवून जे आहे आपण असं कटिंग करून घ्यायचं आहे। तर आता आपण अर्धा इंचच्या स्पेसवरती आपण इथं शोल्डरला टिप मारून घ्यायची आहे। तर सगळ्यात आधी आपण पहिला सरळ जोडलं होतं आणि त्यानंतर आता आपण उलट्या साईडने असं जोडत आहोत। तर मी अर्धा इंचच्या स्पेसवरती ही जी टीप आहे तर ती मारलेली आहे। तर स्लीव्ज लावायच्या अगदी आपल्याला हे जे कापड आहे फ्रंट आणि बॅक पार्ट आपले फिटिंगच्या साईडचे ते समान करून घ्यायचे आहेत। तर आता आपण तर स्लीव्ज जे आहेत पूर्ण तयार करून घेतलेले आहे म्हणजे अस्तर आणि कापड जे आहे पूर्ण जॉईंट केलेलं आहे। आणि त्यानंतर सुद्धा आपण काय करायचं आहे स्लीव्जला सुद्धा जी आपली फिटिंगची बाजू असते तर त्या बाजू सुद्धा अशा दोन्ही ज्या आहेत आपल्या सेम अशा करून घ्यायचे आहे। स्लीव सुद्धा काय होतं की वर खाली होते। तर आता स्लीवचा जो सेंटर पॉईंट आहे तर तो सगळ्यात आधी आपण इथं काढून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर जी बाजू आपण फ्रंटला जोडणार आहोत तर त्या साईडला एक थोडासा असा गोल आकार आपण तर देऊन कट करायचा आहे। जसं की आपण जो आपण फ्रंट बाजू स्लीव जोडतो तर तिथे अर्धा इंच आपण तसं थोडं शेपनुसार स्लीवच्या कट करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर दाखवल्याप्रमाणे अर्धा इंचच्या स्पेसवरती आपण अशी जी स्लीव्ज आहे तर ती पूर्ण जॉईंट करून घ्यायची आहे। तर तुम्ही तर बघू शकता की अगदी परफेक्ट आपली जी स्लीव्ज आहे तर ती व्यवस्थित अशी बसलेली आहे। तर कुठेही कापड कमी किंवा जास्त स्लीवचं झालेलं नाही, अगदी व्यवस्थित स्लीव जी आहे आपली ब्लाऊजला बसलेली आहे। तर एक साईड तुम्ही तर बघू शकता की खूप छान असे व्यवस्थित असा शेप जो आहे स्लीवचा आलेला आहे। तर त्या दुसरी साईड आपण अशी जोडून घ्यायची आहे। तर दुसऱ्याही साईडला आपण असं सेंटर पॉईंट काढलेला आहे। आणि स्लीव्ज सगळ्यात आधी महत्त्वाचं की स्लीव्ज लावताना आपण एका साईडने नाही लावायची तर स्लीवचा सेंटर पॉईंट काढून त्यानंतर स्लीव सेंटरपासूनच जॉईंट करायची आहे। जसं की मी तर करत आहे एक साईड मी आधी जॉईंट केली आणि त्यानंतर दुसरी जी आपली बाजू आहे तर ती जॉईंट करायची। तर त्यामुळे काय होतं स्लीवचा जो आकार आहे तर तोही व्यवस्थित येतो। आणि जर स्लीव्ज एखाद्या वेळेला कमी किंवा जास्त झाली तर तेही सुद्धा आपल्याला कटिंग करता येते किंवा स्लीव जॉईंट करता येते। तर स्लीव जी आहे मी अशी ब्लाऊज आपल्याला लावून घेतलेली आहे। तर त्यानंतर आपण एक अशी फिटिंगची जी टीप आहे तर ती सरळ बाजूनेच लावायची आहे। तर आपल्याला लगेच ब्लाऊज जे आहे उलटं करून नाही टीप मारायची। तर सरळ बाजूने आपण ह्याला सगळ्यात आधी अशी टीप मारून घ्यायची आहे आणि टीप एकदम काटोकाट आपल्याला इथं मारून घ्यायची आहे। तर एकदम काटोकाट टीप मारून जितकं एक्स्ट्राचं कापड आपलं शिल्लक राहिलं होतं बाहेरच्या साईडला तर ते पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे। तर एक लाईन आपण अशी जी टीप आहे तर ती मारून घेतलेली आहे। तर दुसऱ्याही साईडला आपण अशीच टीप मारून घ्यायची आहे। तर दुसऱ्याही साईडचं जे आपण तुम्ही तर बघू शकता की व्यवस्थित असं आपण टीप मारून घेतलेली आहे। तर आता ब्लाऊज उलटं करून उलट्या साईडवरती सुद्धा आपण अशी एक दाबटीप मारून घेणार आहोत।
तर काय होतं की प्रत्येक वेळी जे ब्लाऊज आहे आपण व्यवस्थित शिवतो, पण फिटिंग करताना काय होतं की स्लीव्जमध्ये तरी प्रॉब्लेम होतो किंवा फिटिंग करताना बॉटमला तरी प्रॉब्लेम होतो. तर ह्या ट्रिकने तुम्ही जर ब्लाऊज फिटिंग केला तर अगदी व्यवस्थित बसतं, परफेक्ट बसतं. जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही गोष्टी कळाल्या नसतील तर त्या तुम्ही मला कमेंटसुद्धा करू शकता. तर आता आपण अशी दोन्ही साईडला दाबटीप मारून घ्यायची आहे. तर दाबटीपसुद्धा तुम्ही बघू शकता एक लाईन अशी सरळ आपल्याला आलेली आहे. तर कुठेही कापड असं फुगलेलं किंवा बाहेर आलेलं अजिबात नाही. तर एक लाईनमध्ये आपली अशी जी दाबटीप आहे तर ती सुद्धा आलेली आहे. तर आता आपण फिटिंगची मापं इथं टाकणार आहोत. तर ती हात रुंदी आहे तर मी इथं टाकणार आहे 4.5 इंच. आणि जी छाती आहे तर मी इथं छातीचे जे माप आहे तर ते 8 इंचावरती टाकणार आहे. आणि कमर जी आहे तर मी इथं घेतलेली आहे 6.5 इंच. तर इथं बघू शकता की एकदम प्रॉपर असं व्यवस्थित आपलं जी फिटिंगची लाईन आलेली आहे. एक लाईन आपली असं सरळ फिटिंगची आलेली आहे. तर आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा सेम इथं माप जे आहे आपण टाकणार आहोत. तर आता दुसऱ्या साईडचं माप घेताना ही जी आपली आयपट्टी आहे तर तिथं थोडंसं आपण इथं अर्धा इंच आतल्या साईडला घेऊन मग आपण ते छातीचं माप आणि कमरेचं माप सेम असं टाकून घ्यायचं आहे. आता त्यानंतर ही सुद्धा तुम्ही टीप बघू शकता, लाईन बघू शकता, एकदम आपली ॲक्युरेट अशी आलेली आहे. आणि सोबत तुम्ही बघू शकता की मार्जिन जे आपलं फुल 2 इंचाचं मार्जिन जे आहे उरलेलं आहे. तर एकेकांचं काय होतं की फिटिंग करताना फिटिंग व्यवस्थित येतं पण आतल्या साईडला जे मार्जिन आहे तर ते अजिबात येत नाही. तर या ब्लाऊजमध्ये तुम्ही इथं बघू शकता की एकदम व्यवस्थित आपलं फिटिंगसुद्धा आलेलं आहे. आणि बरोबर आपलं जे आपलं फुल 2 इंचाचं मार्जिन असतं तर ब्लाऊजमध्ये तर तेही आलेलं आहे. तर कटोरी ब्लाऊजचं आणि प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजचं जे कटिंग आहे तर ते माझ्या चॅनलवरती अपलोड आहे. जर कुणाला त्याचं कटिंग जमत नसेल तर ते तुम्ही माझे जे व्हिडिओ आहेत तर ते बघू शकता. तर अशा पद्धतीने जे आपलं ब्लाऊजचं फिटिंग आहे तर ते असं झालेलं आहे. तर एक लाईन बघू शकता तुम्ही, अगदी व्यवस्थित आपली जी फिटिंग आहे तर ती आलेली आहे. तर इथे एक सिंपल असा मी गळा दिलेला आहे. तर मध्ये जे सेंटरला मी शो बटन लावणार आहे पाठीमागच्या गळ्याला. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि काही गोष्टी जर मी अजून सांगते जर तुम्हाला कळायला नसतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.